हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। बाप कुळ ते पवित्र, जेथीचा पार्थया ज्ञानापात्र, जेणे गीता केले स्वतंत्र आवार जगा। ज्ञानेश्वर महाराज गीतेचं महात्म्य सांगून आता अर्जुनाची धन्यता सांगतात। गीता ही वेदापेक्षा श्रेष्ठ कशी आहे याचा विस्तार ज्ञानोबारांनी केला। त्याला काही युक्तिवाद दिले। या कारणानं वेदाचं कृपणत्व आणि गीतेचं औदार्य कसं जगासमोर येतं याचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला। आणि गीतेचं हे औदार्य ज्या अर्जुनाच्या निमित्तानं प्रकट झालं त्या अर्जुनाला धन्यता दिली। तैसे अर्जुनाचे व्याजे, गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे। जगाचं ओझ या गीतेच्या रूपानं, गीतेच्या माध्यमातून अर्जुनाच्या निमित्तानं भगवंतानी फेडलं। कारण हे सगळं जग एका ओझ्याखाली दबलेलं आहे। कोणी मनुष्य स्वतःला कितीही स्वतंत्र समजत असला तरी त्याच्याही डोक्यावर काही ओझ आहेच आहे। अनेक ओझी आहेत, एक ओझ आहे असं नाही। शास्त्रांनी जन्माला येणाऱ्या जीवावर 3 ऋण सांगितलेलेच आहेत। पितृऋण आहे, देवऋण आहे आणि ऋषी ऋण आहे। ऋण असणं म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये आपल्या ऋण म्हणजे कर्ज। कर्ज असणं म्हणजे काय? कर्जाखाली दबून जाणंच आहे, ओझच आहे कर्ज म्हणजे। माणूस आपण व्यवहारामध्ये असे शब्द वापरतो ना, अहो अमका माणूस त्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेला। कर्ज हे एक ओझच आहे। आपल्या वाडवडिलांनी आपल्याला जन्म दिला, ओझच आहे त्यांचं। संत महात्म्यांनी आपल्याकरता काहीतरी करून ठेवलं, हे त्यांचं ऋणच आहे आपल्यावर। आणि भगवंतानी आतापर्यंत आपल्याला जगवलं, हे भगवंताचं ऋणच आहे। या ऋणाखाली, या ओझ्याखाली जगामध्ये कोण नाही मला सांगा। मी तर म्हणतो देव मानणारा आहे का नाही यालाही माझ्या दृष्टीने फार किंमत नाही। तो परमात्म्याला मानो अथवा न मानो, संतांना मानो अथवा न मानो, बोलो बापाला मानो अथवा न मानो, पण बापाचं ओझ त्याच्यावर आहेच आहे। भले तो बाप न मानणारा असेल, मला कर्तव्य नाही त्याच्याशी, पण आपल्या वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं हे तर ऋण त्याला मान्य करावंच लागेल, तो नाकारूच शकत नाही। माणसं बोलतात, वडिलांनी आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, माणसानं त्याने आपलं घरदार फिरवून दाखवलं। आपला काय कारखाना बिरखाना होता घराच्या शेजारी, फिरवून दाखवला, गाडी दाखवली। महाराज हे आमचं घर, हा कारखाना, ही गाडी, हे सगळं मी माझ्या कर्तृत्वावर केलंय, बापाने काही केलं नाही, काही केलं नाही। हे कारखाना दिसतोय मी तयार केला, मी बांधला, मी अमकं केलं, मी भांडवल जमवलं। काय दारिद्र्यामध्ये मी दिवस काढलेत महाराज, तुम्हाला काय सांगायचं। भाकर तुकडा नव्हता खायला आम्हाला, बापाने काही ठेवलं नाही। 2-2 वाक्या मागे हे लावलंच, बापाने काही ठेवलं नाही, बापाने काही केलं नाही। हे घर दिसतंय हे मी माझ्या कष्टाने बांधलंय महाराज, एक भिंतीची एक वीट माझ्या कष्टाने मी उभी केली आहे, बापाने काही केलं नाही। अमुक झालं, बापाने काही केलं नाही। गाडी घेतली, मी माझ्या कष्टानं गाडी घेतली, अजून हप्ते फेडतो, बापाने काही केलं नाही। मी 10-5 वेळेला ऐकून घेतलं, बापाने काही केलं नाही, मला चिडच आली। मी त्याला म्हटलं काय म्हणता? तो म्हणाला महाराज याच्यातला कण अन कण मी माझ्या कष्टानं उभं केलाय, बापाने आमच्यासाठी काही केलं नाही। मी म्हटलं भल्या ग्रहस्था, बापाने काहीच केलं नसतं तर हे सगळं करायला तू जन्माला आला असतास का ते सांग।
काहीच केलं नाही. तुला जन्माला घातलं एवढं तरी त्यांचं कर्तृत्व मान्य करशील का नाही? आपण त्यांचं कर्तृत्व मानो अथवा न मानो, आपल्याला पितृऋण आहे हे विसरता येणार नाही. कुणाला ओझं नाही आहे, देवाचं ओझं कुणाला नाही या जगामध्ये सांगा. अरे आपल्याला आत्तापर्यंत त्यांनी सांभाळलंय. काल रात्री झोपवून आज सकाळचा दिवस दाखवला. भगवंताची कृपा आहे आपल्यावर. आपण अनेक वेळेला हे बोलून आलो, भगवंतानी जर ठरवलं असतं ना आज सकाळी उठूच दिलं नसतं तर आत्तापर्यंत संपलं नसतं सगळं, या वेळेपर्यंत झालं नसतं गर्दीमुळं. देवाची कृपा आहे. परमात्मा अन्न देतो आपल्याला, काय त्यांनी केलं नाही आपल्या करता. देव ऋण आहे, पितृ ऋण आहे, ऋषी ऋण आहे आपल्यावर. ते फेडण्याकरता काय काय करावं लागतं, काय काय नाही, हा प्रश्न वेगळा. परंतु ज्ञानोबाराय बोलतात भगवंतानी हे संसार या, म्हणून मी बोललो ना की जगामध्ये कोणी मनुष्य असो, तो स्वतःला कोणी समजो, तो एका ऋणाखाली दबला गेलेला आहे. कोणी असो, देशाचं एक कर्ज असतं, अमक्याचं एक कर्ज असतं, तर पित्याचं एक कर्ज आहे, ऋषीचं कर्ज आहे, देवाचं कर्ज आहे, अमुक तमुक तमुक 100 कर्ज डोक्यावर आहे. त्याच्या खाली तो दबला गेला. याच्यातून सुटण्याचा उपाय काय? ज्ञानोबाराय म्हणतात काही नाही, एक गीतेने आपल्याला सगळ्यातून सोडवून दिलं. ऋषी ऋणही गीतेच्या चिंतनानं मिटलं, तो संपलं. देव ऋणही त्याच्या चिंतनानं मिटलं, आणि पित्याचं ऋणही या गीतेच्या चिंतनानं मिटलं. भगवंतानी अर्जुनाच्या निमित्तानं ही गीता जगाला दिली. संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जगाचं ओझ फेडून दिलं भगवंतानी, अर्जुनाचं निमित्त केलं. परंतु पूर्वजांचं, अर्जुन तेच बोलत होता, बाबा मी या पूर्वजांना कसं मारू, ज्यांनी मला धनुर्वेद जेणे मज दिदला त्यांना मारायचं. जे माझे आजे पणजे आहेत म्हणून मी ज्यांचा आत्तापर्यंत आदर करत आलो त्यांच्यावर शस्त्र उभारायचं. ज्यांच्या कृपाछत्राखाली मी वावरलो, ज्यांच्या कृपेनं मी आज जिवंत आहे म्हणू शकतो, त्यांच्यावर मी शस्त्र उचलायचं. आत्तापर्यंत जे स्नेहबंध आम्ही दृढ करत आणलेले होते, त्या सगळ्या स्नेहबंधाला एका क्षणामध्ये संपवून टाकायचं. देवा नको, असलं आम्हाला सांगूच नका युद्ध तुम्ही. तरी भगवंतानी अर्जुनाला युद्ध सांगितलं. काय काय भगवंतानी अर्जुनाला युद्धातून प्राप्त करून दिलं, या सगळ्याचा विचार ज्ञानोबाराय बोलतात. संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. कारण हे सगळं संसार आहे. जो जो विचार मनुष्य स्वसाठी करतो तो सगळा संसारच आहे. आणि त्या संसाराचं ओझ, त्या संसाराचे कष्ट भगवंतानी या गीतेच्या माध्यमातून मिटवून टाकले. ज्ञानोबाराय बोलतात इथं खरं म्हणजे या गीतेचं महिमान संपलं. शेवटी एक विचार ज्ञानोबाराय पुन्हा बोलून दाखवतात. सर्व शास्त्र रत्नदीप्ती उजळिता हा त्रिजगती, सूर्य नव्हे लक्ष्मीपती वक्त्राकाशीचा. लक्ष्मीपती वक्त्राकाशीचा ही गीता म्हणजे सूर्य नव्हे काय अर्जुना? किंवा ज्ञानोबाराय बोलतात आपल्याला श्रोत्यांना, लक्ष्मीपती म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या वाक्विस्ताराचा ही गीता म्हणजे सूर्य आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्ण जिथं जिथं बोललेत, ते भागवतातलं उद्धवाला केलेला भागवतातला उपदेश असो, अथवा अन्य ठिकाणी कुठे काही केलेला उपदेश असो, अथवा रामावतारामध्ये केलेला उपदेश असो, अथवा कुठलाही असो, भगवान जिथं जिथं काही उपदेश म्हणून बोलले, भगवान जिथे जिथे काही कल्याणाचं म्हणून बोलले, भगवंताच्या मुखातून निघालेल्या सर्व शब्दांचा आपण जर एकत्रित विचार केला तर त्या सर्व वाङ्मयामध्ये गीता ही त्या वाङ्मयातला सूर्य आहे. ज्ञानोबाराय गीतेचं केवढं कौतुक करतात. भगवंताचं सगळं वाङ्मय हे गीता का सूर्य म्हणायचं? कारण रत्नरूपी सगळ्या शास्त्ररूपी रत्नांना प्रकाशित करणारी ही गीता आहे म्हणून. सगळी शास्त्र या गीतेमध्ये एकवटतात. कशी आपण काल बोलून आलो. सर्व शास्त्र हीच रत्न आहेत आणि यांनाही प्रकाशित करणारी ही गीता आहे. भगवंत आत्तापर्यंत भगवान मुखातून प्राप्त होणारा जो जो विचार आहे त्या सर्व विचारातला सूर्य म्हणजे ही गीता आहे. गीतेचं कौतुक झालं.
इथपर्यंत कौतुक करून ज्ञानोबाराय खरं म्हणजे गीतेचं वर्णन संपलं इथे. आता गीतेबद्दल ज्ञानोबाराय बोलत नाहीत, पण ज्ञानोबाराय आता बोलतात त्या अर्जुनाबद्दल, कारण ज्याच्या निमित्तानं ही गीता आज तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळाली. तुम्हाला आम्हाला आज काही चिंतनाला व्हावंय, आपल्या मोक्षाची व्यवस्था आहे, त्याचं कारण आहे अर्जुन. आणि म्हणून त्या अर्जुनाचीही धन्यता ज्ञानोबाराय सांगतात. बाप कुळ ते पवित्र, जेथीचा पार्थू या ज्ञानापात्र, जेणे गीता केले स्वतंत्र अवारू जगा. अर्जुनाला धन्यता दिली ज्ञानोबाराय. दोन कारण इथं दिली आहेत धन्यतेची. बाप कुळ ते पवित्र, ज्ञानोबाराय बोलतात अर्जुनाचं कुळ पवित्र आहे. कोणत्या कुळामध्ये अर्जुन जन्माला आला आणि अर्जुनाने जर हे केलं नसतं तर अर्जुनाचं कुल अपवित्र राहिलं असतं काय? अर्जुनाचं कुळ पहिल्यापासून पवित्रच आहे. अरे ज्या कुळामध्ये भीष्माचार्यांसारखा महात्मा जन्माला आला ते कुळ काय अपवित्र असेल काय? असतील त्याच्यामध्ये दुर्योधन दुःशासन असतील, नाही असं नाही, पण ते कुळ मुळात जर बघितलं तर ते पवित्र कुळ आहे. मग अर्जुनाने काय असं केलं म्हणून जेणेकरून ज्ञानोबारायांनी अर्जुनाला विशेषत्वानं बाप कुळ ते पवित्र म्हणून सांगितलं. कुळाची पवित्रता, कुळाची धन्यता, अर्जुनाची धन्यता काय ज्ञानोबाराय बोलतात. दोन कारण ज्ञानोबारायांनी दिली, मी दोन्ही सांगतो. जेथीचा पार्थू हा ज्ञानापात्र झाला म्हणून कुळ धन्य झालं एक, आणि जेणे गीता केले स्वतंत्र अवारू जगा, हे दुसरं काम केलं म्हणून कुळ पवित्र झालं. दोन, मी दोन कारण सांगतो या ओवीमध्ये आपल्याला. योग्य अयोग्य आपण पाहून घ्या. काय कारण आहे अर्जुनाला कुळ पवित्र म्हणायचं? अरे अर्जुन त्या कुळा, कोणीही पुरुषार्थ संपन्न झाला की त्याचं कुळ त्या दृष्टीनं पुनीत होतच. बस होणार नाही. तुका, आपण काल बोललो ना, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. पवित्र ते कुळ, पावन तो देश. आपण बोलून आलो का. रुक्मिणी मातेने ज्ञानोबारायांना धन्य धन्य म्हटलं, त्यांचं कुळ पवित्र म्हटलं, ज्ञानोबारायांच्या जीवनाला धन्यता दिली. ऐसे सांगता हरीसी, प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. समाधी प्रकरणामध्ये ज्या वेळेला रुक्मिणी माते, अरे आळंदीचं केवढं वर्णन, पंढरपूरपेक्षा आळंदी मोठं म्हटलं तिथं. पंढरीपेक्षा आळंदी मोठी, सहज सोपी. का तर ज्ञानोबाराय तिथं राहिले म्हणून. रुक्मिणी माता वर्णन करते, ऐसे सांगता श्रीहरीसी हरीसी, प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. अरे ज्ञानोबारायच्या कुशीत जन्माला आले, धन्य धन्य ती कुशी आहे, रुक्मिणी माता बोलते. आणि तिच्याच पोटी हे आले. ज्ञानोबारायांच्या आईचं नाव तिच्याच पोटी आले. धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. ज्ञानोबारायच्या कुशीमध्ये जन्माला आले, धन्य आहे ते कुळ. तुकोबारायच्या कुळामध्ये जन्माला आले, धन्य आहे. बरं तुकोबारायांनी धन्य केलं होतं का विश्वंभर बाबापासून धन्यच होतं कुळ? आधीपासूनच धन्य होतं. तुकोबारायांचं कुळ देशाची सेवा करणार आहे, देवाची सेवा करणारं कुळ आहे. तुकोबारायांच्या घरामध्ये देशसेवाही होती आणि देवसेवाही होती. पण तुकोबाराय आले अवताराला त्या कुळामध्ये, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. तुकोबारायांनी विशेषत्वाने त्या कुळाला धन्यता दिली. एकट्या कुळाला धन्यता दिली नाही, ज्या क्षेत्रामध्ये तुकोबाराय जन्माला आले त्या संबंध महाराष्ट्राला धन्य केलं. ताकद आहे. आतापर्यंत कुळच धन्य होतं, पण तुकोबाराय अवताराला आले, केवढी व्यापकता आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी शब्द वापरला, बाप कुळ ते पवित्र. बाप शब्द वापर, कुळ ते पवित्र होतच जिथे अर्जुन जन्माला आला. पण अर्जुन जन्माला आल्यामुळे आता नुसतं पवित्र राहिलं नाही, आता बाप पवित्र झाला. बाप म्हणजे वडील या अर्थाने घ्यायचं नाही फक्त, बाप म्हणजे मोठा या अर्थाने घ्यायचं. व्यापकत्वानं हा विचार ज्ञानोबारायांनी मांडला. कुळ पवित्र झालं अर्जुनाचं. का अर्जुनाच्या कुळाची पवित्रता आत्ता ज्ञानोबारायांना सांगावी वाटली? अर्जुनाने गीता ऐकली, अर्जुनाच्या निमित्तानं जगाला मिळाली, ठीक आहे ना.
अर्जुनाची धन्यता सांगा. तुम्ही अर्जुनाच्या कुळाची धन्यता का सांगता? त्याचं कारण मी थोडंसं मागे जातो. पहिल्या अध्यायामध्ये जेव्हा हे सगळे रणांगणावर आले आणि अर्जुन युद्ध प्रवृत्त होऊन रणांगणावर दोन्ही सैन्याच्या मध्ये भगवंतानी आपला रथ न्यावा म्हणून भगवंताला विनंती केली, तो रथ नेला दोन सैन्याच्या मध्ये. त्यावेळेला समोर बघितल्यानंतर अर्जुनाला ज्याच्यामुळे वैषम्य निर्माण झालं, ज्याच्यामुळे अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला, तो कशामुळे निर्माण झाला? ज्ञानोबारांनी चिंतन केलंय, ते सकळ कुळ देखोनी जो शोक उपजला असे म्हणी, तो तुझी या वाक्या वाचोनी न जाय आणिके. ज्ञानोबाराय बोलतात अर्जुनाच्या मुखातो. अर्जुन म्हणतो, देवा हे सकळ कुळ देखोनी शोक उपजला असे म्हणी. मग ज्या कुळाला बघून अर्जुनाच्या मनामध्ये शोक निर्माण होतो, त्याच कुळाला अर्जुन धन्य करतो. एक कारण आहे. अजून दुसरं कारण थोडंसं जाता जाता सांगतो. अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये देवाला असं सांगितलं की देवा, मुलगा जन्माला यावा असं त्या त्या कुळातल्या लोकांना वाटतं. काय मुलगा येऊन दिवे लावणार आहे? काय त्याचं एवढं मोठं आहे? पुन्नाम त्रायते नरका त्रायते पुत्र हा वगैरे आपण त्याचं चिंतन सांगतो. पुत नावाच्या नरकापासून जो आपलं रक्षण करतो त्याला पुत्र असं म्हणतात वगैरे. महाभारताने त्याचं चिंतन केलं. पुन्नाम नरका त्रायते, या नरकापासून तो वाडवडिलांचं रक्षण करतो, कुळाचं रक्षण करतो म्हणून त्याला पुत्र म्हणा. आता ही जुन्या काळात पुत्राची व्याख्या होती. आताच्या काळामध्ये नरकात घालतो तोच पुत्र आहे. परंतु पुत्र झाला पाहिजे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र व्हावा असं वाटतं. काय कारण आहे देवा? आपल्या घराण्यामध्ये चांगला कुलदीपक जन्माला यावा असं वाटतं. काय बापदाद्यांची अपेक्षा असते? काही नाही. पुत्र व्हावा, तो सन्मार्गानं चालणारा असावा, त्यांनी परमार्थ करावा, आपली परंपरा सांभाळावी, वंश परंपरेनं आलेले कुलधर्म कुळाचार सांभाळावेत, विवाहबद्ध व्हावं, चांगली संतती निर्माण करावी, आपली घराण्याची कीर्ती राखावी, चांगला सधन राहावा, योग्य मार्गानं न्याय मार्गानं धन मिळवावं, थोडं गावामध्ये त्याचा दबदबा राहावा. याच्या पलीकडे काय अपेक्षा आहे? अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही मला युद्ध करायला सांगता, कुणाबरोबर युद्ध करायला सांगता? तर माझ्याच कुळातल्या लोकांबरोबर. अरे कुळातल्या लोकांना आपल्याला पुत्र व्हावा असं वाटतं, ते एवढ्याच साठी काय? अर्जुन देवाला जे प्रश्न विचारतो ते कुळ संबंधानं विचारतो. ज्ञानोबारायांनी त्या संबंधामध्ये स्पष्ट शब्दात सांगितलं, पुत्राचे इच्छी कुळ. ज्ञानोबा मामांच्या प्रतीमध्ये पुत्राचे इप्सी कुळ असा पाठ आहे. अनेक ठिकाणी इच्छी कुळ. पुत्राचे इच्छी कुळ तयाचे काय हेची फळ. अरे आपल्याला मुलगा व्हावा असं कुलातल्या लोकांना वाटतं, त्याचं हेच फळ आहे का जे निर्दळीची केवळ गोत्रज आपुले? आपल्या सगळ्या गोत्राजांचं निर्दलन करावं ह्याच्याकरता आपल्याला मुलगा व्हावा असं कुळातल्या लोकांना वाटतं काय देवा? ही कुळातल्या लोकांची अपेक्षा नाही. त्यांची अपेक्षा कर्तृत्व संपन्न मुलगा व्हावा, पुरुषार्थ संपन्न मुलगा व्हावा हीच अपेक्षा. कोणता बाप असा आहे मला सांगा हो की जो देवाला नवस करतो, देवा मला मुलगा द्या आणि त्या मुलाने आमच्या घरातले सगळे मारून टाकावे? कोण नवस करतो? आम्हाला मुलगा द्या आणि त्या मुलाचं कर्तृत्व काय असावं तर आमच्या घरातल्याच सगळ्या लोकांचा त्यांनी नायनाट करून टाकावं, सगळे आमचे गोत्रज त्यांनी मारून टाकावेत, तेव्हा माझ्या जीवनाला धन्यता लाभेल. आहे बाप असा? कोणाला अपेक्षा देवा? पुत्राचे इच्छी कुळ त्याची काय हेची फळ. अरे या फळा करता की जेणेकरून त्यांनी निर्दळीचे केवळ गोत्रज आपुले, त्यांनी आपल्या सगळ्या गोत्रजांचं निर्दलन करावं. नाही, याच्याकरता कुळामध्ये पुत्राची अपेक्षा निर्माण होत नाही. उलट आम्ही कर्तृत्व गाजवावं, देशोदेशीमध्ये जावं, विविध ठिकाणच्या राजवाड्यांबरोबर युद्ध करावं, आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडोनी सकळ मग संतोष विजे कुळ आपुले. जे कुळातल्या लोकांची अपेक्षा काय? दिगंतीचे जे भूपाळ आहेत, देशोदेशीचे जे राजे आहेत, त्या राजांकडे जावं, सैन्य घेऊन जावं, त्यांच्याबरोबर युद्ध करावं, सकळ विभांडोनी संतोष विजे कुळ आपुले.
आणि सर्व राजवाड्यांना जिंकून आपला मांडलिक बनून सगळ्या पृथ्वीवर आम्ही राज्य करावं, ही आमच्या कुळाची आमच्याकडून अपेक्षा आहे. आणि आम्ही काय करतो तर दिगंतीचे भोपाळ विभांडोनी करायच्या ऐवजी आमच्यातच आम्ही भांडत बसलो आहोत. याच्याकरता कोणा कुळातल्या लोकांना आपल्याला पुत्र व्हावा असं वाटतं काय? याच्याकरता कुणालाही मुलगा नको की ज्यांनी आपल्यालाच मारून टाकावं, ज्यांनी आपला नायनाट करावा, ज्यांनी आपल्या कीर्तीचा नाश करावा. याच्यासाठी देवा कुणालाही मुलगा नको, सगळ्यांना मुलगा पाहिजे. ते बाहेरच्या लोकांना जिंकून त्यांनी आपलं राज्य वाढवावं, याच्याकरता मुलगा पाहिजे. ही अर्जुनाची पहिल्या अध्यायातली भूमिका आहे. मी का बोलतो लक्षात घ्या. आणि मग त्याच्यानंतर ते कुळ म्हणजे काय असतं, गोत्र म्हणजे काय असतं, त्या लोकांना मारायचं म्हणजे काय, निर्दाळीजे कसं, कोणत्या अर्थाने, हे युद्ध करणं का आवश्यक आहे, ते तुझं कर्तव्य कर्म का मानायचं, कर्मातून काय फल प्राप्त होतं, त्या फलाचा विनियोग कशासाठी करायचा असतो, असं सांगत 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 ज्या वेळेला भगवंतानी अर्जुनाला ब्रह्मज्ञान सांगितलं आणि अर्जुन त्याला पात्र झाला, त्यावेळेला आपला मुलगा ब्रह्मज्ञानाला पात्र झाला याचा कोणत्या बापजाद्यांना आनंद होणार नाही सांगा. ज्ञानोबारांची भूमिका इथे आहे. कुळाची पवित्रता ज्ञानोबाराय काय का सांगतात, कारण प्रत्येक कुळामध्ये ब्रह्मज्ञानी जन्माला येत नाही, ब्रह्मज्ञानाचा अधिकारी जन्माला येत नाही. एखाद्या कुळामध्ये जर ब्रह्मज्ञानाचा अधिकारी जन्माला आला तर त्या कुळातल्या लोकांना, पूर्वजांना असं वाटतं की आम्ही धन्य झालो बाबा, नाहीतर बुडती 42 आहेतच की. बुडती 42 जाती नाककान ज्ञानोबाराय बोलतात त्या पद्धतीनं हे बुडणारे आहेच आहेत, कुळाला बुडवणारे अनेक पुरुष आहेत. अरे ज्या कुळामध्ये अर्जुन जन्माला आला त्याच कुळामध्ये दुर्योधन आहे, त्याच कुळामध्ये दुःशासन आहे, त्याच कुळामध्ये धृतराष्ट्र आहे. काही वेगळ्या कुळामध्ये जन्माला आलेले नाही आहेत हे. पण कौरव पांडव हे ज्या वेळेला कुरुकुलाचा विचार केला जातो त्यावेळेला आदरानं आणि पुरुषार्थ संपन्नतेसाठी म्हणून जे नाव उच्चारलं जातं ते दुर्योधनाचं उच्चारलं जात नाही. ज्या कुळामध्ये रावण जन्माला आला त्याच कुळामध्ये विभीषण आहे. पण रावणाने आपल्या कुळाचा उद्धार केला असं म्हणायला कोणी तयार होत नाही. नाव घेतलं जातं ते विभीषणाचंच घेतलं जातं. का घेतलं जातं याचं कारण काय, ज्ञानोबारांनी त्याचंही चिंतन केलं. 9वा अध्याय काढा, ज्ञानोबाराय काय बोलतात त्या संबंधानं पहा. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, या श्लोकावरचं ज्ञानोबारांचं भाष्य वाचा आपण. अगा दुष्कृती या लागे दुष्कृती जरी जाहला, अनुताप तीर्थी नहाला, नावोनी मज आतू आला सर्व भावे, तरी आता पवित्रतया ते चिकुळ. ज्ञानोबाराय बोलतात असेल सुदुराचारी असेल, आधी दुष्कृती असेल, पण अनन्य भावानं जो मला शरण आला, अनुताप तीर्थामध्ये नाला, पश्चात्ताप दग्ध झाला. अरे काय केलं आपण, जीवन व्यर्थ वाया घालवलं. पश्चात्तापानं कशामुळे काय स्वच्छ होतं मनुस्मृतीमध्ये विचार, विस्तार होईल त्याचा. परंतु पश्चात्ताप दग्ध झाला. पश्चात्तापामध्ये अनेक विकार, अनेक पाप ही नष्ट होऊन जातात, जळून जातात. पण तो पश्चात्ताप दाखवायचा पश्चात्ताप नाही. खरोखर जर पश्चात्ताप झाला तर पश्चात्ताप दग्ध झाला, अनुताप तीर्थी नाहला, आणि नावनी मज आतू आला सर्व भावे, सर्व भावानं मला शरण आला, मत स्वरूपाला प्राप्त झाला ना. ज्ञानोबाराय म्हणतात भगवन मुखातून, तरी आता पवित्रतया तेची कुळ, अभिजात्यतेची निर्मळ, जन्मले या फळ तयासीच जोडले, धन्य आम्ही जन्मालो. बस ज्ञानोबाराय बोलतात जन्मले या फळ तयासीच जोडले. जन्माला आल्याचं हे फळ आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील. जन्माला आल्याचं फल काय, जो अनन्य भावानं भगवंताला शरण गेला, भगवंताशी एकरूप झाला, जन्माला आल्याचं फल, धन्य आम्ही जन्मालो. बस कितीतरी ठिकाणी तुकोबारांनी या फळाचा विचार केला. एका ठिकाणी नाही, अनेक प्रमाण. मी का बोलतो आपल्याला लक्षात घ्या. भगवान म्हणतात अर्जुना, तरी आता पवित्रतयाचे कुळ, अभिजात्यतेची निर्मळ, तेच पवित्र आहे, तेच निर्मल आहे, ते कुळ धन्य आहे. जरी आधी दुष्कृती असला आणि पश्चात्ताप दग्ध होऊन जो अनन्य भावाने मला शरण आला तो धन्य झाला नाही, त्याचं कुळ धन्य झालं.
कारण तो आता ब्रह्मज्ञानाचा अधिकारी झाला. म्हणून ज्ञानोबराय बोलतात, कुळ ते पवित्र. का पवित्र? त्यांनी अर्जुनाचं कुळ का पवित्र झालं? त्याचं एक कारण आहे, जेथीचा पार्थू या ज्ञानापात्र झाला म्हणून धन्य. एक धन्यतेचा विचार इथं आहे. परंतु बाप शब्द वापरला त्याचाही हेतू ज्ञानोबरायांनी या ओवीमध्ये सांगितला. जेणे गीता केले स्वतंत्र अवारू जगा, हे त्याच्या बाप धन्यतेचं कारण आहे. धन्यतेचं कारण आहे ज्ञानाला पात्र झाला, आणि बाप धन्यतेचं कारण आहे गीता केले स्वतंत्र अवारू जगा, हे बाप धन्यतेचं कारण आहे. मी थोडा फरक करतो त्याच्यामध्ये. धन्य होणं वेगळं आणि बाप धन्य होणं वेगळं. कुळ धन्य करणं वेगळं आणि कुळ बाप धन्य करणं वेगळं. या दोन्हीमध्ये काय फरक आहे? ज्ञानोबराय या दोन गोष्टी बोलतात असं आपण बोलतो. याच्यामध्ये काय फरक आहे? ज्ञानाला पात्र झाला याच्यामध्ये नुसती धन्यता माना, कुलाची धन्यता माना, आणि अर्जुनाने ही गीता स्वतंत्र आवारू जगा केली, जगा आवारू केली, याच्याकरता बाप धन्यता माना कुळाची. याच्यामध्ये फरक काय करायचा? का फरक करायचा? एक साधा फरक आहे परमार्थाच्या दृष्टीने जर विचारात घेतला तर. थोडं वेदांताच्या परिभाषेमध्ये जर बोलायचं झालं तर मी ब्रह्म आहे हे कळण्यामध्ये धन्यता आहेच आहे, पण हे सगळं ब्रह्म आहे हे कळण्यामध्ये बाप धन्यता आहे. ऐका, मी धन्य आहे हे कळण्यामध्ये, मी ब्रह्म आहे हे कळण्यामध्ये धन्यता आहेच आहे. ही पहिली पायरी शास्त्रांनी सांगितली वेदांतानी. आदौ ब्रह्माहमस्मी इति अनुभव उदिते खलविदम ब्रह्म तत्पश्चात. हे मी ब्रह्म आहे हे कळल्यानंतर खलु इदम ब्रह्म, त्याच्यानंतर हे सगळं ब्रह्म आहे हे कळणंही जास्त व्यापकता. तसं अर्जुन एकदा ज्ञानाला पात्र झाला, हे अर्जुनाच्या वैयक्तिक जीवनाच्या संबंधानं मानली गेलेली धन्यता आहे. पण बाप धन्यता का मानायची? कारण अर्जुनाने ज्या गीताशास्त्राने आपल्याला ज्ञानाचा अधिकार दिला ते गीताशास्त्र सगळ्या जगाकरता मोक्षाचं आवार म्हणून बांधून दिलं, याच्याकरता बाप धन्यता माना. दोन गोष्टी आहेत. मनुष्य जेव्हा स्वतः करता जगतो आणि तो शास्त्राच्या मर्यादेत जगून आपलं जीवन शास्त्रनिष्ठ रूपानं किंवा शास्त्रनिष्ठ अशा श्रद्धेनं जेव्हा तो परिपूर्ण करतो तेव्हा तो धन्य आहे, याच्याबद्दल वाद नाही. पण तो एकटा धन्य होईल. ज्ञानोबराय एकटा धन्य होणार याची धन्यता खरी मानत नाहीत. जो धन्य होऊन इतरांना धन्य करण्याची व्यवस्था करतो त्याला ज्ञानोबराय खऱ्या अर्थाने धन्य म्हणतात. मी एकटा मुक्त झालो, काय परिणाम झाला? माझ्या जीवनाचं सोनं झालं, मान्य आहे. जन्माला आल्याचं सार्थक झालं, ठीक आहे. जन्मले या फळ तयासीची जोडले. मी जन्माला आलो, कशा करता जन्माला आलो? ब्रह्मज्ञान करून घेण्याकरता जन्माला आलो. ब्रह्मज्ञान झालं, धन्य झालो. याच्या पुढं धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम झालं. आता मला कशाची अपेक्षा माझ्या जीवनामध्ये राहिली नाही. आत्मानं चेद विजानीयात अयमस्मिती पुरुषा किमर्थम कस्य कामाय शरीर मनसंजरे. धन्यता झाली जीवनाची. एवढ्यावर जीवनाची धन्यता ज्ञानोबराय मानत नाहीत. मी एकटा जीवन धन्य करून जर शांत बसलो तर ज्ञानोबराय म्हणतात परमार्थातलाही तो स्वार्थीच आहे. परमार्थातलाही तो स्वार्थीच आहे. मग परमार्थातला परमार्थी कोण आहे? जो आपल्याला प्राप्त झालेली धन्यता जोपर्यंत जगाला देत नाही तोपर्यंत तो खरा धन्य नाही. आपल्याला आपल्या पुरतं मिळवता आलं याच्यात नवल नाही. आपल्या शास्त्रांनी केलेली चिंतन आपण पहा. अतिथी देवो भव का सांगितलं? अतिथीची वाट बघायला का सांगितलं? जा बाबा दाराबाहेर थोडा वेळ उभं राहा. कोणी अतिथी आला तर त्याला आदरानं घरामध्ये बोलवून आणा, त्याला आधी अन्न वाढा, त्याचं जेवण झाल्यानंतर मग आपण जेवायला बसा. हे शास्त्रांनी का सांगितलं आपल्याला? कशा करता हा विचार सांगितला? याचं एकच कारण आहे, आपण शिजवलेलं अन्न आपण आपल्या पुरतं बनवून खाल्लं तर गीता म्हणते तो चोरच आहे. आपण बनवलेलं अन्न आपल्या पोटाप्रमाणे जोपर्यंत आपण इतरांच्या पोटाला देत नाही तोपर्यंत ती धन्यता खरी मानायला शास्त्र तयार नाही. तसं ज्ञानोबराय म्हणतात जेथीचा पार्थू या ज्ञानापात्र, इथं त्याच्या कुळाची धन्यता झाली. पण जेणे गीता केली स्वतंत्र अवारू जगा करता गीतेचा आवार त्यांनी मांडून ठेवलं, तिथं मात्र त्याची बाप धन्यता झाली. ज्ञानोबराय बोलतात
अर्जुनाच्या संबंधानं धन्यतेचा विचार ज्ञानोबारांनी सांगितला. आणि मग ज्ञानोबाराय बोलतात, हे असो म्हणजे काय असो? गीतेचं वर्णन आतापर्यंत मी केलेलं ते राहू द्या, संपलं ते चिंतन. अर्जुनाची धन्यता मी सांगितली, असो. मग आता तुम्हाला पुढे काय सांगायचंय? ज्ञानोबाराय म्हणतात, हे असो मग तेणे सद्गुरु श्रीकृष्णे पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता. अजून एक विचार ज्ञानोबारायांनी अजून स्पष्ट रूपानं आपल्या समोर मांडला. ज्ञानोबाराय म्हणतात, हे असो, राहू द्या, हे सांगितलेलं सगळं झालं आतापर्यंत. परंतु आता मग तेणे कोण? सद्गुरु श्रीकृष्णे. सद्गुरु श्रीकृष्णांनी काय केलं? पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता. अर्जुन ज्ञानाला पात्र झाला म्हणून सांगितलं ना. पात्र झाला म्हटल्यानंतर असं आहे, ज्ञानामध्ये पात्रता आणि व्यवहारामध्ये असणारी पात्रता याच्यामध्ये अंतर आहे. संसारामध्ये पात्रता झाल्यानंतर पात्रता आणि प्राप्ती याच्यामध्ये फरक केला जातो, तो संसार. प्रपंचामध्ये पात्रता आणि प्राप्ती याच्यामध्ये फरक केला जातो. मला एखाद्या वस्तूच्या प्राप्तीची पात्रता आहे, याचा अर्थ मला ती वस्तू प्राप्त झालीच असं म्हणता येत नाही. असं नाही म्हणतात. एखाद्या गोष्टीची पात्रता माझ्या अंगी आली, याचा अर्थ मला ते मिळालंच असं मला म्हणता येत नाही. अनेक उदाहरणं या संबंधामध्ये देता येतील आपल्याला. मी अनेक वेळेला हे उदाहरण सांगूनही आलो, पुन्हा एकदा सांगतो, फक्त थोड्या वेगळ्या अंगाने पाहून घ्या. 10वीच्या परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 10वीच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात पहिलं येण्याची पात्रता आहे का नाही? पात्रता आहे. प्राप्ती किती जणांना आहे? सगळ्यांना नाही. पात्रता अनेक वेळेला सगळ्यांचीच असू शकते, पण प्राप्ती सगळ्यांना होत नाही. परमार्थामध्ये असं नाही. ज्ञानाची पात्रता येणं म्हणजे जवळजवळ ज्ञान स्वरूपाला प्राप्त होणंच आहे, जवळजवळ. म्हणून तर ज्ञानोबारांनी केले, तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आणि अशी पात्रता आली म्हणून ज्ञानोबाराय बोलतात, मग मोक्ष सुख श्रवणामध्येच लपलेलं आहे. तुम्ही फक्त ऐका. पात्रता आली म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळाल्यातच जमा. तेथ मोक्ष असे आईता श्रवणाची माझी, श्रवणाची माझी आईता मोक्ष असे. आणि तुम्ही जर अवधान एकले दिजे तर सर्व सुखासी पात्र होईजे. पात्रता आणि प्राप्ती याच्यामध्ये परमार्थामध्ये फार मोठा फरक केला जात नाही. पात्रता निर्माण झाली म्हणजे जवळजवळ तो प्राप्ती त्याला झालीच आहे. तसं ज्ञानोबाराय बोलतात, अर्जुन हा या ज्ञानाला पात्र झाला, परंतु भगवंतानी काय केलं की पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता. पार्थाचं मिसळणं, आत्मस्वरूपाला प्राप्त होणं, हे पुन्हा द्वैतामध्ये आणलं. म्हणजे अर्जुनाला पुन्हा देहभावावर आणलं. कशा करता असं भगवंतानी करावं? 1-2 गोष्टी याच्यामध्ये सांगतो. ज्ञानोबारांनी इथं बोलत असताना भगवंताला एक शब्द वापरला, सद्गुरु श्रीकृष्ण. भगवंताला सद्गुरु म्हणणारा अर्जुनाशिवाय दुसरा कोणी नाही. अर्जुनच भगवंताला सद्गुरु म्हणतो. सद्गुरु शब्द वापरला. कशा करता वापरला? सद्गुरु कोण आहे? त्या भागवतामध्ये 11 स्कंधाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये नाथ महाराजांनी सद्गुरूची म्हणून स्वतंत्र लक्षणं सांगितली. तरी जो काया वाचा मने अतिकृपाळू दिना कारणे तोडी शिष्याची भवबंधने उठवी ठाणे अहंकाराचे. सद्गुरूचं लक्षण सांगताना सांगितलं, शिष्याचं भवबंधन तो तोडतो. पुष्कळ ठिकाणी लक्षण आली आहेत सद्गुरूंची. गुरु वेगळा, सद्गुरू वेगळा वगैरे वगैरेच काही विचार भागवतामध्ये आला. गुरु कुणाला म्हणायचं, सद्गुरू कुणाला म्हणायचं, गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकाराचा नाश करणारा कसा असतो वगैरे वगैरेच. परंतु सद्गुरू म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणारा, उठवी ठाणे अहंकाराचे. ज्ञानोबाराय म्हणतात, हा भगवान म्हणजे अर्जुना करता सद्गुरूच आहे. तू गुरु बंधू पिता तूचा अमुची इष्टदेवता तुची सदा रक्षिता अपदी अमुते. अर्जुन पहिल्या अध्यायातच कबूल करतो. अर्जुनाने भगवंताला सद्गुरू म्हटलं. कोण सद्गुरू? 9व्या अध्यायामध्ये, तो प्रल्हादाची आ बोला विषाही सकट आपण झाला, तो सद्गुरू असे जोडला किरीटीसी. तो सद्गुरू कोण? सद्गुरू
जो प्रल्हादाची बोला विषाही सकट आपण झाला तो सद्गुरू. 10व्या अध्यायाच्या शेवटी आलेलं चिंतन आहे 10व्या अध्यायाच्या. कोण आहे तो? हिरण्यकश्यपू समोर ज्या वेळेला प्रल्हादाने हे सांगितलं की परमात्मा सर्वत्र व्यापून आहे, परमात्मा नाही असं ठिकाण नाही या जगामध्ये, आणि प्रल्हादाचं हे बोलणं खरं करण्यासाठी परमात्मा विषासकट आपण सगळं झाले, विषही परमात्माच झाले, विषाही सकट आपण झाला तो सद्गुरू असे जोडला किरीटीसी. किरीटी अर्जुन, अर्जुनाला ते सद्गुरू प्राप्त झाले. अर्जुन पुढे याच अध्यायामध्ये पुढे कबूलही करतोय, तो माझा निरुपचारू श्रीकृष्णा सेव्या सद्गुरू. सरळ अर्जुन कबूल करतो. मा ब्रह्मतेचा उपचारू हा चिकी मानी. आणि त्याच्या पुढे तर सद्गुरू म्हणण्याचं कारण अर्जुन सांगतो की जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड, ते फेडोनी केले गोड सेवा सुख. म्हणून तुम्ही सद्गुरू आहात. अर्जुन देवाला म्हणतो तुम्ही सद्गुरू आहात. ज्ञानोबराय म्हणतात श्रीकृष्णे सद्गुरू, सद्गुरू श्रीकृष्णे. त्यांनी काय केलं? पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता. पार्थ म्हणजे अर्जुन जो स्वतःच्या स्वरूपामध्ये एकरूप होत होता, मिसळून जात होता, ते भगवंतानी पुन्हा त्याला द्वैतामध्ये आणलं. आता वेदांताच्या विचारामध्ये हे करणं बरोबर आहे का? हे करणं बरोबर आहे का? जे अद्वैत स्वरूपाला प्राप्त होणाऱ्या अर्जुनाला पुन्हा एकदा द्वैत स्वरूपामध्ये आणायचं काही, द्वैत रूपामध्ये आणायचं काही कारण आहे काय भगवंताला? अरे जे अद्वैताला प्राप्त होत आहे त्याला अद्वैत स्वरूपाला प्राप्त करून घेतलं पाहिजे, कारण आनंद अद्वैत स्वरूपामध्ये. द्वैतामध्ये आनंदाची प्राप्ती सुद्धा नाही द्वैतामध्ये. आनंदाचा नुसता आभास आहे, सुखाचा नुसता आभास आहे द्वैतामध्ये. परंतु अद्वैताची प्राप्ती होणं, एक स्वरूपाला प्राप्त होणं, हे करू द्यायला पाहिजे होतं भगवंतानी. पण ज्ञानोबराय म्हणतात नाही. जो अर्जुन स्वतःमध्ये मिसळून जात होता त्या अर्जुनाला भगवंतानी पुन्हा द्वैतामध्ये आणलं, पुन्हा त्याला देहभावावर आणलं. पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता. 1-2-3 वेळेला भगवंतानी अर्जुनावर हे प्रयोग केले. 15व्या अध्यायामध्ये हाच प्रयोग येऊन गेलाय, आपल्याला विषय झालाय, पुन्हा सांगायचं कारण नाही. 15व्या अध्यायामध्ये अर्जुन भगवत स्वरूपच झाला होता संसाराचं सगळं चिंतन ऐकून. पण भगवंताने अर्जुनाला पुन्हा आलिंगन दिलं आणि पुन्हा आलिंगनातून वेगळं केलं. भगवंताला पुन्हा भीती वाटली की अर्जुन जर 15व्या अध्यायात आत्ताच आपल्याशी एकरूप झाला तर पुढची गीता कुणाला सांगू? त्याला वाटली भीती, बाबा आपल्याला चांगला श्रोता मिळणार नाही. चांगला श्रोता मिळाला की त्याला सोडू नये. आम्ही 4-4 महिने सोडत नाही. चांगला एकदा आषाढीला चांगला श्रोता मिळाला, आम्ही 4 महिने त्याला सोडत नाही. कारण ऐकायला चांगला, मी एक वाक्य बोलतो, क्षमा करा, वैयक्तिक लावून घेऊ नका, पण एक सांगतो, चांगला श्रोता मिळणं हे वक्त्याचं जन्मोजन्मीचं भाग्य असतं. आपल्याला पटेल किंवा न पटेल. पुढचं बोलू का अजून एक वाक्य व्यतिरेकानं बोलू? न ऐकता, प्रतिसाद न देता, समजून न घेता दगड ठेवल्यासारखा समोर बसणारा श्रोता मिळाला तर ते वक्त्याचं जन्मोजन्मीचं दुर्दैव असतं. आम्ही असेही बघितले नाहीत असं नाही. तुम्ही काही सांगा, हसतही नाही तर रडतही नाही, त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. काही सांगा त्यांना, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगा, फरक पडत नाही. रामाचं चरित्र सांगा, फरक पडत नाही. त्यांना शिव्या द्या, फरक पडत नाही. त्यांचं कौतुक करा, फरक पडत नाही. हलतच नाहीत. काही वेळेला असे बघत असतात डोळे उघडे ठेवून. आम्हाला कित्येक वेळेला संशय येतो, आहेत का? कुणाला माहिती काय झालं? हसायचंही नाही, पापणी लवायची नाही, हलायचं नाही, काही करायचं नाही, प्रतिसाद द्यायचा नाही, मान हलवायची नाही. निदान गेलेल्याची हलते तरी. परंतु चांगला वक्ता मिळाला, अर्जुन चांगला वक्ता मिळाला, प्रतिसाद देणारा वक्ता, सर्वांगाचे कान करून ऐकतोय अर्जुन. आणि भगवंताला वाटलं हा जर आत्ता आपल्याशी एकरूप होऊन गेला तर असा श्रोता पुन्हा आपल्याला भेटायचा नाही. देवाने ते कबूल केलंय अर्जुनासमोर. 15व्या अध्यायामध्ये अर्जुना आम्हा वाडे कोडे अखंड बोलो आवडे, परी काय कीजे न जोडे पुसते ऐसे.
चांगली शंका विचारणारा, चांगलं ऐकणारा श्रोता अर्जुना आम्हाला सापडतच नाही. काय करू मी? खरं म्हणजे मला वेदांत सांगायला खूप आवडतं अर्जुन. अखंड बोलो आवड आहे मला, याबद्दल अखंड बोलायला आवडतं. पण काय माझं दुर्दैव आडवं आलं अर्जुना. देव म्हणतात, भगवान म्हणतात, परी काय करून जोडे पुसते ऐसे. पण काय करू, मला पुसणारा विचारणारा श्रोताच भेटत नाही. माझं दुर्दैव. अर्जुन मिळाला, भगवंतानी त्याला एकरूप होऊ दिलं नाही. तसं भगवंतानी इथं सुद्धा अर्जुनाला पुन्हा द्वैतामध्ये आणलं. आता एक अजून आहे. सद्गुरू म्हणल्यानंतर त्यांनी द्वैत निवृत्ती केली पाहिजे का द्वैतात आणलं पाहिजे? सद्गुरू असा शब्द जेव्हा वापरला जातो तेव्हा त्यांनी, म्हणून तर अर्जुन जेव्हा म्हणतोय जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड फेडून केले गोड सेवा सुख, हे जे अर्जुन बोलतोय पुढं, अर्जुन म्हणतो देवा तुमच्या आणि माझ्यामध्ये भेदाचं एक कवाड होतं, ते कवाड तुम्ही उघडून दिलं आणि तुम्ही मला एकरूप करून घेतलं. भेदाचं कवाड उघडलं, फेडोनी केले गोड सेवा सुख. त्याला आम्हाला आमच्या जीवनाचे गोड केलं तुम्ही, आमचं जीवन धन्य केलं. याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा, तसं आमचं जीवन तुम्ही गोड करून टाकलं. कशानं केलं? तुमच्यामध्ये माझ्यामध्ये एक भेदाचं कवाड होतं. कोणत्या भेदाचं कवाड? मी अर्जुनपणामध्ये गुंतलेलो होतो, त्यामुळे मी तुमच्यापासून स्वतःला वेगळा समजत होतो. हे भेदाचं कवाड मीच माझ्या बाजूने लावून घेतलं होतं. परंतु तुम्ही काय केलं? फेडिले, हे सगळं कवाड तुम्ही उघडून टाकलं. जी बंधनं होती तुमच्या माझ्यामध्ये, ज्या एकमेकांच्या बद्दलच्या स्वतंत्रतेच्या भिंती उभ्या राहिल्या होत्या देवा, त्या सगळ्या भिंती तुम्ही काढून टाकल्या आणि तुम्ही आणि आम्ही एक होऊन गेलो. एखाद्या नदीला बांध घातला जातो, दोन स्वतंत्र, मग इकडचं एक वेगळं होतं, इकडचं एक वेगळं होतं. एखाद्या वेळेला पूर आला की तो बांध फुटून जातो आणि काय होतं? दोन्ही नद्या एक होऊन जातात. एक होतात का आधीच एक असतात? आधीच एक असतात, पण प्रतिबंधामध्ये उभा राहिल्यामुळे द्वैताचा जो आभास निर्माण होतो, दोनपणाच्या ज्या कल्पना तत्संबंधानं निर्माण होतात उपाधी भेदानं, त्या औपाधिक भेदाच्या निवृत्तीमध्ये, कारण सगळेच भेद औपाधिक आहेत वेदांताच्या दृष्टीने, कोणताही भेद असला तरी तो औपाधिकच आहे, कारण उपाधीशिवाय भेद निर्मितीचं दुसरं कारणच नाही ना. म्हणून अज्ञानाला सुद्धा उपाधी मानलंय. काय अज्ञान, उपाधी, जीवदशा, संसार, अविद्या, वृत्तीज्ञान, काय अजून काही 13-14 नावं आहेत समानार्थाची म्हणून सांगितली. संक्षेप शारीरिक कथा आहे. ह्या सगळ्यांना एकच अर्थ आहे म्हणून सांगितलंय संक्षेप शारीरिक कथा. सगळं एकाच. उपाधी सुद्धा अविद्याच. अविद्या म्हणजे दुसरं काय? उपाधीच आहे एका अर्थानं. अविद्या कृत उपाधी. उपाधी म्हणजे कार्य आणि अविद्या म्हणजे कारण. माना काही माना, पण कार्यकारणाचा अभेद असतो आपला वेदांत सांगतोच आहे. कारण हे कार्यामध्ये नित्य अनुगत असतो. कोणती उपाधी अशी जी अविद्येला सोडून राहील? बोल. उपाधी म्हटलं की ती अविद्या असणारच. कार्यरूपानं प्रकट झालेली उपाधी आपल्याला अविद्या म्हणून दिसणार नसेल कदाचित, पण त्याचं कारण आहे ती अविद्याच आहे. याकरता म्हणून कोणताही भेद औपाधिक. अर्जुन म्हणतो देवा तुमच्यामध्ये आमच्यामध्ये काही उपाधीचा भेद निर्माण झाला, आपण काही वेगवेगळे समजायला लागलो एकमेकांना, आणि तुम्ही काय केलं तर जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड फेडोनी केले गोड सेवा सुख. तुम्ही हे सगळं कवाड उघडून दिलं, फेडून टाकलं, आणि मग तुम्ही आम्ही एक झालो. म्हणजे सद्गुरूंचं हे कार्य आहे की त्यांनी भेदाचं कवाड मिटवलं पाहिजे. सद्गुरूंचं हे कार्य आहे की त्यांनी आत्मस्वरूपाची प्राप्ती करून दिली पाहिजे. तोडी शिष्याची भवबंधने उठवी ठाणे अहंकाराची. शिष्याचं भवबंधन गेलं पाहिजे. ज्या बंधनामध्ये, ज्या संसाराच्या म्हणा अज्ञानाच्या बंधनामध्ये तो जो शिष्य अडकलेला, ज्ञानोबारांनी तर पहिल्या प्रकरणामध्ये पुष्कळ पुढचं चिंतन केलं, दुसऱ्या प्रकरणात केलं. नाथ महाराजांनी पुष्कळ विस्तार केला त्याचा. ज्ञानोबारांनी दुसऱ्या अनुभवामृताच्या दुसऱ्या प्रकरणात पुष्कळ वर्णन याचं केलं. अरे तुम्ही आम्ही शिष्य म्हणून तुमच्याकडे येतो, पण तुम्ही आम्हाला शिष्य ठेवतच नाही. ज्ञानोबा आपल्या सद्गुरूंना सांगतात, तुम्ही आम्हाला गुरुरूपच करून टाकता. शिष्य आणि गुरुनाथू दोही शब्दाचा अर्थ एकची परी होतो श्री गुरुची. बस संपलं. ज्ञानोबा बोलतात अनुभवामृतामध्ये, शिष्य आणि गुरुनाथू दोही शब्दाचा अर्थ एकच.
शिष्य आणि गुरु तुम्ही एकच करून टाकता, भेदाचं कवाड मोडून टाकता, म्हणून तर आम्ही तुम्हाला सद्गुरू म्हणतो. तुम्ही जर आम्हाला वेगळं ठेवलं असतं तर आम्ही काय म्हणून तुमच्या चरणाला आलो असतो. सद्गुरू म्हणल्यानंतर त्यांनी भेदाचं निवारण करून अभेद स्थितीला आणलं पाहिजे. पण ज्ञानोबाराय इथं थोडी वेगळी भूमिका मांडतात. सद्गुरू श्रीकृष्णे म्हणतात, पण म्हणताना मात्र पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता. सद्गुरूंनी द्वैतात आणायचं नसतं, सद्गुरूंनी अद्वैतात न्यायचं असतं. मग ज्ञानोबाराय तर सद्गुरू श्रीकृष्णे म्हणतात आणि पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता म्हणतात. हा विरोध कसा काय मानायचा, कोणत्या अर्थाने मानायचा? त्याचं एक कारण सांगतो जाता जाता. सद्गुरूंना एक साधा विचार आहे, मी अधिक एक प्रमाण देऊन फक्त बोलतो, पुढे विचार करू आपण त्याचा, पुढे चालू, जास्त विस्तारानं विचार करायचं कारण नाही. अरे ज्यांना अद्वैताला नेता येतं त्यांना द्वैताला आणणं कठीण आहे काय? द्वैत आणि अद्वैत हे कुणा करता? द्वैत अद्वैत या संकल्पना कुणा करता? ब्रह्मज्ञान्याकरता या संकल्पना मुळातच नाही आहेत. या संकल्पना अज्ञान्याकरताच आहेत. अद्वैत मानणाराही, एक वाक्य बोलतो, माफ करा, अद्वैत मानणाराही अज्ञानीच आहे आणि द्वैत मानणाराही अज्ञानीच. पटणार नाही माझी भूमिका. अद्वैत तरी का? अज्ञानात. कारण का? अद्वैत हे शेवटी द्वैताच्या सापेक्षता आली की अज्ञान आलंच हो, कोणत्याही अर्थाने. ज्या अर्थी मी अद्वैत मानतो त्या अर्थी मी कुठंतरी द्वैत पाहतो आहे, म्हणूनच मला अद्वैताची गरज पडली ना. मग ज्या वेळेला अद्वैत स्वरूपाला प्राप्त झाला त्यावेळेला त्याला अद्वैत अवस्था तरी आहे का? तो म्हणतो माहित नाही अद्वैत काय आहे. अद्वैत म्हणजे काय माहित नाही का? कारण द्वैत म्हणजे काय हेच माहित नाही तर अद्वैत माहिती असायचं काय कारण आहे? काही कारण नाही. म्हणून आपण काल परवा अजातवादाचा सिद्धांत बोलून आलो त्या पद्धतीने. बस. न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधका न मुमुक्षु न वै मुक्त इत्येषा परमार्थता. न मुमुक्षु नाही, मुक्त नाही या जगतामध्ये कोणी आहे. ते एक परब्रह्म आहे. ते परब्रह्म ना कुठे बंधनात येतं, ते परब्रह्म ना शिष्य आहे ना ते परब्रह्म गुरु आहे. मग ज्ञानोबाराय ही भूमिका का बोलतात? त्याचं सरळ एक कारण आहे. सद्गुरूंना अद्वैतामध्ये नेणं सोपं आहे आणि द्वैत निर्माण करणंही अवघड आहे. पण कोणत्या वेळेला द्वैत निर्माण करायचं आणि कोणत्या वेळेला अद्वैताची भूमिका सिद्ध करायची याचा विचार सद्गुरू शिष्याच्या संबंधामध्ये जेवढा व्यापकत्वानं करतात तेवढा शिष्य स्वतःच्या संबंधानं करू शकत नाही. हे त्याचं खरं कारण आहे. आमच्या हिताची यथार्थ जाणीव ज्ञानोबारायांना जेवढी आहे तेवढी आमची आम्हाला नाही. हे साधा विचार लक्षात घ्या. आम्हाला जर विचारलं तुमचं हित कशात आहे तर आम्ही म्हणू आमचं हित सत्तेत आहे, संपत्तीत आहे, आयुष्यात आहे, भोगात आहे, लौकिक सुखात आहे, जास्त जगण्यामध्ये आहे, बायका मुलं वाढवण्यामध्ये हित आहे, अमक्यामध्ये हित आहे, शरीर सुदृढ ठेवण्यामध्ये हित आहे. याच्या पलीकडे अजून काय हिताच्या कल्पना आम्ही मांडू शकतो? परंतु ज्ञानोबारायांना विचारा तू आपलं हित कशात आहे? ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणतात आपलं हित एकातच आहे, हित ते करावे देवाचे चिंतन. आमचं हित तेवढ्यातच आहे. तुकोबारायांना विचारा तो हित तेच एक रामकंठीर आहे, संपलं हित. दुसरं हित मानायला तयार नाही. हित म्हणजे का? अहितापासोनी काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. हिताच्या कल्पना संतांनी आमच्या बाबतीत जेवढ्या व्यापकत्वानं मांडल्या तेवढ्या आम्ही आमच्या जीवनाच्या संबंधानं व्यापकत्वानं पाहत नाही. याच्याकरता म्हणून संत परमात्म्याला सद्गुरू म्हणूनही द्वैतात का आणलं? सद्गुरू म्हणूनही भगवंतानी. कारण आत्ता द्वैतात राहणं ही अर्जुनाची आवश्यकता आहे, गरज आहे. याच्याकरता द्वैत. गरज नसताना एक वाक्य, गरज नसताना आणि अधिकार नसताना सद्गुरू अद्वैतामध्ये नेत नाही. दोन्ही आहे. आता अर्जुनाचा अधिकार आहे पण आत्ता त्याची गरज नाही आहे. आणि आपल्याला सगळ्यांना अद्वैतात जायची गरज वाटते पण आपला अधिकार नाही. आम्ही त्याचे अधिकारी नाही. अर्जुन अधिकारी झाला पण आत्ता अर्जुनाला तिथं नेण्याची गरज नाही आहे म्हणून नेलं नाही. कित्येक उदाहरणं अशी आहेत आपल्याला देता येते. काही ठिकाणी गरज असते, अधिकार असतो, गरजही असते. काही वेळेला अधिकार असतो पण गरज नसते. काही वेळेला गरज नसते पण अधिकार असतो किंवा उलट काय. आणि काही वेळेला गरजही नसते आणि माणसाचा तो अधिकारही नसतो. व्यसन करण्याची गरजही नाही आणि व्यसन करण्याचा माणसाला अधिकारही नाही.
तंबाखू खाण्याचा काय अधिकार आहे माणसाला? बिड्या ओढण्याचा काय अधिकार आहे? दारू पिण्याचा काय अधिकार आहे? मांसाहार करण्याचा काय अधिकार आहे? आपण काही वाघ सिंह हिंस्त्र श्वापद आहोत काय मांसाहार करण्याकरता? नाही आहोत. आपला तो अधिकार नाही. आपल्या पोटाकरता, आपल्या शरीराकरता मांसाहार हा चांगला नव्हे. पचवण्याची ती माणसाची ताकद नाही, म्हणजे माणसाचा तो अधिकार नाही. आणि त्याची गरज आहे काय? काही गरज नाही. बिड्या ओढायची गरज आहे काय? तंबाखू खाण्याची गरज आहे काय माणसाला? बाबा असं काही असेल की तंबाखू खाल्ल्याशिवाय ज्ञानेश्वरी ऐकायचा अधिकार प्राप्त होत नाही, असं जर काही असेल तर म्हणता येईल. पण असं काही आहे काय कुठे? नाही ना. मग गरजही नसावी, अधिकारही नसावा. काही वेळेला गरज नसते पण अधिकार असतो. अर्जुनाचा आत्ता अधिकार आहे, पण आत्ता त्याला अद्वैताची आवश्यकता नाहीये, कारण त्याच्याकडून अजून त्याला काही सांगायचंय भगवंताला. अजून पुढे इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, अजून जोपर्यंत तो नष्टो मोहा म्हणत नाही तोपर्यंत भगवान त्याला गरज मानायला तयार नाहीत. त्या दशरथ राजानं कैकईला देवांबरोबर त्या दानवांबरोबरच्या युद्धामध्ये नेलं. आता युद्धभूमीवर बायकोला नेण्याची गरज असते काय हो? युद्धभूमीवर बायकोला युद्धभूमी म्हणजे काय? वारी आहे. बायकोला म्हणावं चल ग बाई, तुझी वारी होईल, तुझंही दर्शन होईल पांडुरंगाचं. तसं युद्धभूमी म्हणजे काय? वारी आहे. कैकईला बरोबर नेलं ते दशरथाने. पण त्या वेळेला त्यांना ती गरज वाटली आणि ती नंतर आवश्यकता होती हे सिद्धही झालं. ज्या वेळेला त्या रथाचं चाक निघालं, कैकई मातेनं काय आपलं ते बोट घातलं, ते चाक काढून ठेवलं. त्याच्यानंतर मग ते 2 पुढं काय झालं तो भाग वेगळं. त्यांनी दिलेल्या वरांनी पुढं सगळं रामायण कसं घडलं हा प्रश्न वेगळा. पण त्या वेळेला कैकईनं त्या दशरथाचे प्राण वाचवले का नाही बोला. काही वेळेला गरज असते, काही वेळेला अधिकार असतो, काही वेळेला दोन्ही असतं, काही वेळेला दोन्ही नसतं. अर्जुनाला द्वैतात आणण्याचं कारण काय आहे? कारण आत्ता अर्जुनाला अद्वैतामध्ये न्यायचं नाही भगवंताला. कारण ज्ञान प्राप्ती आणि ज्ञान रक्षा याच्याकरता ज्ञान प्राप्ती करता काय लागतं याचा विचार झालाय. आता ज्ञान रक्षेकरता काय आवश्यक आहे याचा विचार अजून अर्जुनाला सांगायचा आहे. म्हणून भगवान पुढे बोललेत अर्जुनाला. वस्तू उपलब्ध करून देणं किंवा वस्तूची प्राप्ती करून देणं याच्याही पेक्षा त्या वस्तूच्या संरक्षणाचं ज्ञान देणं हे भगवंताला अधिक महत्वाचं वाटतं. ऐका, कोणत्याही कोणत्याही शास्त्रामध्ये हा सिद्धांत आपण लावू शकता. पदार्थाचं ज्ञान देण्यापेक्षा त्या ज्ञान रक्षणाचे नियम त्याला समजावून देणं हे अधिक महत्वाचं असतं. बऱ्याच वेळेला विचार करून पहा. आत्तापर्यंत भगवंतानी अर्जुनाला ज्ञान काय आहे ते सांगितलं, त्याच्याकरता साधनं काय ते सांगितली, ते ज्ञान कुठं मिळेल ते सांगितलं, त्या ज्ञानाकरता काय काय करावं लागेल ते सांगितलं, त्याच्याकरता भूमिका काय ठेवावी लागेल हे सांगितलं, त्याच्याकरता अंतःकरण शुद्धी वगैरे अधिकार काय लागेल ते सांगितलं. पण प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या रक्षणाकरता काय करावं लागेल हे सांगितलंय काय? अजून ते सांगायचंय. ते ज्ञान देणं भगवंताला अधिक आवश्यक वाटतं. म्हणून भगवान अजून अर्जुनाला स्वतःशी अद्वैतात न्यायला तयार नाही. मग भगवान द्वैतात कसे आणतील? आता पुन्हा तोच प्रश्न आहे. जर ते सद्गुरू असतील तर ठीक आहे, अर्जुनाला त्यांना अद्वैतात न्यायचं नसेल, पण द्वैतात आणलं म्हणता सद्गुरूंना द्वैत असतं काय? जाऊ द्या, अर्जुनाला द्वैत आहे का नाही हा नंतरचा प्रश्न. सद्गुरू द्वैतात राहतात काय? सद्गुरूंना द्वैत असतं का? मग सद्गुरूंना द्वैत नसतं तर त्यांनी द्वैतात आणलं कसं? त्याचं उत्तर ज्ञानोबारायांनी दिलंय आधीच 17व्या अध्यायाच्या नमनामध्ये. दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन्मिलनी उत्पत्ती प्रलयो दोन्ही लीलाची दाविसी. अद्वैतात नेणं ही सुद्धा त्यांची लीलाच आहे आणि द्वैतात आणणं ही सुद्धा त्यांची लीलाच आहे. हे त्याचं उत्तर आहे ज्ञानोबारांनी दिले. कारण दोन्ही दृष्टीनं लीलाच आहे. ज्ञानोबाराय असं म्हणतात की तुमचे डोळे बारीक आहेत. दैविकी दिठी पाहता, गणेशाचं रूपक आहे. तुमची जी दृष्टी आहे, दिठी जी आहे, पाहता सानी बारीक आहे. गणपतीचे डोळे बारीक असतात, पण त्या बारीक डोळ्याचं सामर्थ्य मात्र इतकं आहे. ज्ञानोबा सद्गुरूंना केलेलं नमन आहे हे. दैविकी दिठी पाहता सानी, बघायला गेलं तर तुमची दिठी, तुमची दृष्टी फार बारीक आहे, पण त्या दृष्टीचं सामर्थ्य इतकं आहे.
तरी मिलनोन्मिलनी, त्याचं उन्मिलन आणि मिलन होणं आणि उन्मिलन, उघडणं आणि बंद होणं त्या दृष्टीच. आपल्या डोळ्याच्या पापण्या सारख्या उघडझाप होत असते की नाही त्याची, म्हणजे जागा असणाऱ्यांना तरी उघडझाप होतेच की नाही त्याची. जर डोळे जागा असेल तो दिवसभरामध्ये जागृत अवस्थेमध्ये, मी इथलं सांगत नाही, जागृत अवस्थेमध्ये जेव्हा तो असतो त्यावेळेला त्याचे डोळे असे उघड बंद होत असतात. तसं ते गणपतीच्या डोळ्या पापण्यांना सुद्धा ती सवय असते, पिट ते खालीवर होत असतात. ज्ञानोबराय म्हणतात तुमचे डोळे सुद्धा गणपतीच्या डोळ्यासारखे बारीक आहेत, पण त्या डोळ्याचं सामर्थ्य असं आहे, तुमचे डोळे बंद झाले की या जगताचा लय होऊन जातो आणि तुमचे डोळे उघडले की या जगताची उत्पत्ती होते. उत्पत्ती प्रलयो दोन्ही लीलाची दाविसी. जगताची उत्पत्ती होणं म्हणजे द्वैतात आणणं आहे आणि जगताचा प्रलय होणं म्हणजे अद्वैतात जाणं. मिलन आणि उन्मिलनामध्ये तुम्ही जर द्वैत आणि अद्वैत निर्माण करू शकत असाल तर आता मला सांगा की ही डोळ्याची उघडझाप जी आपली होते त्याच्याकरता किती कष्ट करावे लागतात. आपली पापणी खालीवर होणं याला किती कष्ट लागतात. तो फार विचार करावा लागतो. काय चला आता पापणी उघडायची वेळ आली, आता जरा जोर दिला पाहिजे, डोळ्याकडे आपलं लक्ष ठेवलं पाहिजे आणि हे डोळे हेतुपुरस्सर उघडले पाहिजेत असं ठरवतो मनुष्य. नाही बाबा, आता बराच वेळ झाला, थोडी पापणी आता झुकवली पाहिजे, म्हणून मग ती पापणी हळू खाली आणली. मग असं थोडंच होतं. अरे आपल्याला कळायच्या आत बाहेर तर ते डोळे झाकलेले असतात आणि उघडलेले असतात, आपण त्याचा विचार सुद्धा करत नाही. हे जेवढ्या सहजतेनं होतं तेवढ्या सहजतेनं सद्गुरू या जगताची उत्पत्ती करतात आणि या जगताचा लय करून टाकतात. ही सहजता सांगण्याकरता हे मिलन उन्मिलन सांगितलं. लोकवत्तू लीला कैवल्यम, उपनिषद त्या ब्रह्मसूत्रामध्ये आलेलं सूत्र, लीला म्हटलं त्यात. सहजता, किती सहज. भगवंताला काय कष्टकारक आहे. अरे कोणतीच गोष्ट भगवंताला कष्टकारक नाही, सहज. बस लीलेनं लीलया भगवान करतात. दधार लीलया कृष्ण छत्रा कमी व बालका. भागवतामध्ये गोवर्धन पर्वत उचलताना दधार लीलया शब्द वापरला. भगवंतानी कशा पद्धतीने हा गोवर्धन पर्वत उचलला. बालका छत्राकमी व लीलया दधार. लहान मुलांनी भूछत्र तोडून डोक्यावर धरावं, ते तेवढ्या सहजतेनं रस्त्यावरून जाता जाता ते मूल ते कुत्र्याची छत्री तोडताना माझी छत्री म्हणून डोक्यावर धरतं, तेवढ्या सहजतेनं भगवंतानी गोवर्धन उचलला आणि आपल्या डोक्यावर धरला. लीलया, सहजता. ती लीला सांगण्याकरता उत्पत्ती प्रलयो दोन्ही लीलाची दाविसी. ज्ञानोबराय म्हणतात हे द्वैत आणि अद्वैताची लीला आहे तुमची. तुमच्या दृष्टीने द्वैतही नाही, तुमच्या दृष्टीने अद्वैतही नाही, पण ते दोन्ही तुम्ही करता, लीला म्हणून करता. रडणाऱ्या मुलासमोर आई जेव्हा काहीतरी गंमत म्हणून जादू दाखवते तेव्हा ती जादू आईच्या दृष्टीने लीलाच असते, पण मुलाला मात्र त्याचं फार कौतुक वाटतं. माझी आई फार मोठी जादूगार. आई म्हणते बघ इकडच्या हातातलं नाणं इकडच्या हातात आणते, मग मुलगा रडायचा थांबतो. दुसरं काही नाही, आईचा हेतू तेवढाच असतो. पण मुलाला वाटतं माझी आई केवढीच मोठी जादूगार आहे, पण तिला ते करण्याकरता फार बुद्धी चालवावी लागते. काय फार कष्ट करावे लागतात का? नाही. तसं द्वैत आणि अद्वैताचा व्यापार आपला चातुर्मास जातो त्याच्यात. हो, पण ज्ञानोबराय सहज लिहून गेले ना, त्यांना काय कष्ट पडले काय ज्ञानोबरायांना? आपले चातुर्मास जातात त्याच्यामध्ये. आम्हाला ते द्वैतही कळत नाही ना अद्वैतही कळत नाही शेवटी, सगळ्यात शेवटी. पण ज्ञानोबराय सहज, त्यांच्या दृष्टीने सहज आहे ते. त्यांना फार कष्ट करावे लागत नाही, सहज करून जातात. का बोलतो मी आपल्याला की भगवान जे सद्गुरू असा शब्द वापरूनही आणिले द्वैता म्हटलं, त्याचं कारण मी आपल्याला हे सांगतो. आणि अशा पद्धतीनं भगवंतानी अर्जुनाला पुन्हा द्वैतात आणलं, म्हणजे देहभावावर आणलं. कारण सगळं द्वैत या देहसंबंधानं सुरू होतं. द्वैत सुरू होण्याला कारण काय? मन कारण असलं तरी देह प्राप्त झाल्याशिवाय मनाचा विचार करता येईल का? सगळं द्वैत मनानं निर्माण होतं. आपण कालही बोलून आलो. गौडपादाचार्यांनी स्पष्टच म्हटलंय, मनो मात्रमिदम द्वैतम यत्किंच चराचरम मनसोही अमनी भावे द्वैतम नैवोपलभ्यते. गौडपादाचार्यांनी म्हटलंय कारिकेमध्ये. मनसोही अमनी भावे, मन अमन अवस्थेला गेलं
की द्वैतम नाही उपलभ्यते, द्वैत राहत नाही, उपलब्ध होत नाही. पण मनाचं मनपण जाण्याकरता शरीराचा आश्रय करावा लागेल का नाही? जोपर्यंत शरीर नाही तोपर्यंत मन कुठे राहील सांगा ना मला. इंद्रियांना राहायला जागा कुठे जोपर्यंत शरीराचा आश्रय नाही. अधिष्ठानम तथा करता करणंच पृथक्विद. पहिल्यांदा अधिष्ठान पाहिजे. इंद्रियांना राहायला जोपर्यंत शरीर रूपी आश्रय मिळत नाही तोपर्यंत ती इंद्रिय सिद्धच होत नाही. याच्याकरता मन जरी द्वैत निर्माण करणारं असलं तरी जोपर्यंत शरीर मिळत नाही तोपर्यंत ते द्वैत सुरू होत नाही खऱ्या अर्थाने. म्हणून पहिल्यांदा शरीराचा विचार करा. देह आधी काय खरा? देह संबंध पसारा बुजगावणे चोरार. अरे नाहीच आहे द्वैत. तुका म्हणे दुजे हे तो नाहीच सहजे, संकल्पाच्या काजे आपे आप वाढवी. संकल्प करणारं कोण आहे? संकल्प विकल्प करणारं कोण? मनच आहे. संकल्पाच्या काजे म्हणजे मनानच हे सगळं वाढवलंय. वास्तविक द्वैत नाहीच आहे तुकोबाराय बोलतात. पण तरी सुद्धा हे आणावं लागलं भगवंताला द्वैतामध्ये, म्हणजे देहभावावर आणावं लागलं. देहभावावर आला म्हणजे व्यवहाराचं ज्ञान होणं. आतापर्यंत अर्जुन व्यावहारिक सत्ता प्रातिभासिक सत्ता सोडून पारमार्थिक सत्तेत प्रविष्ट होत होता. तिथून भगवंतानी पुन्हा त्याला व्यावहारिक दशेमध्ये आणलं. आणि व्यावहारिक सत्तेत आणण्याचं कारण काय आहे? तर ज्ञान रक्षेचं ज्ञान द्यायचं शिल्लक होतं म्हणून. आता असं झाल्यानंतर भगवान अर्जुन जेव्हा देहभावावर आला त्यावेळेला मग भगवंतानी अर्जुनाला विचारलं, पाठी म्हणत असे पांडवा, शास्त्र हे मानले की जीवा, तेथ येरू म्हणे देवा आपुलिया कृपा. भगवंताने अर्जुनाला द्वैतामध्ये आणलं, देहभावावर आणलं आणि आणल्यानंतर अर्जुनाला विचारलं, अर्जुना शास्त्र हे मानले की जीवा, बाबा हे शास्त्र तुला कळलं ना? मी जे तुला तत्वज्ञान सांगितलं, जे अद्वैत बोध तुला प्राप्त करून दिला, आत्मस्वरूपाची यथार्थ जाणीव ज्या शब्दामधून मी प्रकट करून दिली ते तुला कळलं ना? त्यावेळेला येरू म्हणे. येरू म्हणे म्हणजे अर्जुन म्हणे, देवा तुमची कृपा, मला हे कळलं पण ते तुमच्या कृपेनं कळालं. तुमची कृपा, तुमची काय आहे? एक वाक्य बोलतो, भगवंताच्या कृपेकरता काय लागतं? कोणी म्हणतं भगवंताची कृपा परमात्म स्वरूप अवस्था प्राप्त होण्याकरता ज्ञान पाहिजे, कुणी म्हणतं भक्ती केली पाहिजे, कुणी म्हणतं साधना केली पाहिजे, कुणी म्हणतं वारी केली पाहिजे, कुणी म्हणतं ग्रंथाचं चिंतन केलं पाहिजे, कुणी म्हणतं सद्गुरु चरणाचा आश्रय केला पाहिजे, कुणी म्हणतं काही नाही हो गुरु बिरू काही नाही, आपलं आपण चिंतन करत बसणं याच्यातच आत्मज्ञान आहे. भगवंताची कृपा होण्याकरता काय लागतं? मी सांगतो आपल्याला, हे काही लागत नाही, हे सगळं खोट आहे. हे ज्ञान कर्म, तो योग, ती समाधी, ती साधन परंपरा, त्या तीर्थयात्रा आणि ते दान धर्म, हे सगळं खोट आहे. तुम्ही म्हणाल काय महाराज आहे, अरे ह्याच्याकरता आलो काय आम्ही ऐकायला? तरी मी आपल्याला जाहीर सांगतो, हे सगळं खोट आहे. भगवंताची कृपा व्हायची असेल तर एकच गोष्ट लागते, भगवंताची कृपा व्हावी लागते. बस, दुसरं काही निमित्त नाही, त्याला काही कारण नाही, दुसरं कारण असूच शकत नाही. अरे ज्ञानाच्या माध्यमातून जरी गेलो तरी भगवत कृपेशिवाय ज्ञान होईल काय? भगवत कृपेशिवाय समाधी लागेल का? भगवत कृपेशिवाय मुखामध्ये भगवंताचं नाव येईल का? या सगळ्याला कारण जर काही असेल तर ती भगवत कृपा आहे. अर्जुन म्हणतो, भगवान म्हणतात, मानले की जीवा येर म्हणे देवा तुमची कृपा. तुमच्या कृपेनं झालं हे, मला माझ्या सत्तेनं झालं नाही. अर्जुन आपलं सगळं श्रेय भगवंताला देतो आणि आपल्याला हे ज्ञान झालं हे अर्जुन सांगतो. आणि मग भगवान बोलतात, तरी निधान जोडावया भाग्य गडे गा धनंजया, परी जोडिले भोगावया विपाये होय. हा सिद्धांत आहे, याच्याकरता द्वैतात आणलं. तीही ओवी ज्या अद्वैत स्वरूपामध्ये विरत चाललेल्या अर्जुनाला भगवंतानी पुन्हा द्वैतात का आणलं त्याचं कारण सांगणारी ही ओवी आहे. भगवान म्हणतात, अर्जुना तरी निधान जोडावया भाग्य घडेगा धनंजया. निधान प्राप्त होण्याकरता फार भाग्य लागतं अर्जुना. ज्ञान होण्याकरता फार भाग्य लागतं. गोष्ट खरी आहे, पण खरं सांगू, परी जोडिले भोगावया विपाय होय. प्राप्ती होण्याकरता भाग्य लागतं, पण प्राप्त झालेलं भोगण्याकरता फारच भाग्य लागतं. बऱ्याच जणांना प्राप्ती होते पण भोग घडत नाही. कठीण तो योगाहुनी क्षेम
वोकलिया होतो श्रम. तुकोबराय बोलतात. जेवायला मिळणं वेगळं, पंचपक्वान्नाचं रोज जेवायला मिळणं भाग्य लागतं, पण रोजच्या रोज ते पचवता येणं याला फारच भाग्य लागतं. मिळणं सोपं असतं, ते पचवणं आणि ते टिकवणं अवघड असतं. ते पचवणं आणि टिकवणं कसं होईल हे सांगण्याकरता म्हणून इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन हे पुढं सांगितलंय भगवंतानी, आणि ते सांगण्याकरता अर्जुनाला पुन्हा द्वैतात आणलं. याकरता म्हणून भगवान बोलतात, अर्जुना हे जर तुला कळलं ना, अर्जुन म्हणतो देवा तुमच्या कृपेनं मला हे सगळं कळलं. ती भगवंताच्या कृपेनं ज्ञान अर्जुन म्हणतो झालं, पण भगवान म्हणतात ज्ञान झालं याला महत्व नाही रे, ज्ञान नित्यच आहे, ते असतंच, त्याला काय व्हायचं असतं ज्ञान, परंतु ते ज्ञान पचवणं, त्याची रक्षा करणं, त्याचं रक्षण होणं हे जास्त महत्वाचं असतं. याचा विचार भगवान दृष्टांतानं अर्जुनाला सांगणार आहेत. त्याचा विचार आपल्याला उद्याला करायचा आहे. उद्या आपल्या या चातुर्मासाच्या ज्ञानेश्वरी सेवेचा अंतिम दिवस आहे. उद्या आपल्याला हा श्लोक, या ओव्या आणि ही सेवा हे सगळंच भगवंताच्या ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करायचं आहे. त्यामुळं राहिलेला जो विचार आहे तो उद्या संध्याकाळच्या शेवटच्या आपल्या प्रवचनामध्ये आपल्याला करायचा आहे. उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु गोंडा महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की